नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई महानगरपालिकेकडून 2 पदांसाठी तांत्रिक पदाची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। काल जे आहे महानगरपालिकेच्या आचारसंहितेची घोषणा झालेली 4 वाजता, परंतु त्याच्या आधी सकाळीच त्यांनी काय केलं की ज्या काही जाहिराती होत्या त्या ऑलरेडी त्यांनी जे आहे तर ते पब्लिश करून दिलेले त्या रविवारीच, म्हणजे त्यांचं काम जे आहे तर ते सोपं झालेलं आहे। तर हे 2 पदं कोणती आहेत, किती वॅकन्सी आहे आणि तुम्ही फॉर्म भरला पाहिजे का, याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, नवी मुंबई महानगरपालिकेकडून 13 डिसेंबर रोजी आलेली ही जाहिरात बघायला मिळते। खूप साऱ्या उमेदवारांना वाटलं की ही थोडी फेक डिझाईन आहे, फेक जाहिरात आहे, परंतु त्यांच्या जर तुम्ही ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर गेलात, फेसबुक पेजवर गेलात तर तिथे ही जाहिरात आलेली आहे। ती हॉस्पिटल वाल्याची पण एक आलेली आहे, पण ही पण एक महत्त्वपूर्ण जाहिरात आलेली आहे। बघा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे, म्हणजे काय की ही भरती परमनंट आहे। खूप सारे उमेदवार म्हणताय की सर हे खासगी आहे किंवा कंत्राटी स्वरूपाची, नाही मित्रांनो, ही परमनंट स्वरूपाची आहे। प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। हे लक्षात घ्या तुम्ही, अर्ज जे आहेत तर ते मागवण्यात येत आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये जे आहे तर ते मेकॅनिकलची एक बॅच आहे आणि त्यासोबतच इलेक्ट्रिकलचे पद आहेत तर त्याची पण एक बॅच आपल्याकडे जे आहे तर ती अवेलेबल आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच तुम्ही सिव्हिलची तयारी करत असाल तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिघांच्या मनपासाठीच्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत मित्रांनो। बघा, आता ही पदे तांत्रिक स्वरूपाची असून म्हणजे टेक्निकलची जाहिरात आलेली ही याच्या आधी पण नवी मुंबईची जाहिरात येऊन गेलेली आहे। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे। सदर जाहिरातील गट क मधील एकूण 12 पद, किती पदांसाठी वॅकन्सी आली मित्रांनो? 12 पदांसाठी। कालावधी 5 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू होणार आहेत। कधीपासून? 5 जानेवारी 2026 पासून अर्ज जे आहेत तर ते सुरू होणार आहेत आणि सगळी माहिती जी आहे तर ती तुम्हाला इथे मिळणारच आहे। आता कोणते कोणते पद असणार आहेत लक्षात घ्या। पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता, ज्याला काय म्हणतो आपण ज्युनियर इंजिनियर, आणि विद्युत म्हणजे काय इलेक्ट्रिकल, जेई इलेक्ट्रिकलची वॅकन्सी आली आहे आणि जेई मेकॅनिकल। तुम्ही म्हणाल सर जेई सिव्हिलची वगैरे आहे का? सिव्हिलची याच्या आधी येऊन गेली मित्रांनो, काहीतरी 35 एक जागा होत्या त्यावेळी। आता इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी ही वॅकन्सी जी आहे स्पेशल इथं आलेली आहे। S14 ची वेतन श्रेणी, म्हणजे जी वेतन श्रेणी एका PSI ला असते, एका STI ला असते, MPSC द्वारे जे काही पदं भरली जातात त्यांना S14 ची वेतन श्रेणी असते। इथं डायरेक्टली तुम्हाला S14 ची वेतन श्रेणी मिळते 38,700 ते 1,22,800। आता हे बेसिक पे मित्रांनो, या बेसिक पेला आता सध्या 58% तर फक्त DA चालू आहे, म्हणजे याच्या जर तुम्ही 58% केलं तर तेवढी रक्कम पुन्हा बाकीचे काही गोष्टी म्हणजे तुम्हाला 70,000 प्लस जे आहे तर ती सॅलरी इन हँड इथं जे आहे तर ते मिळू शकते। इथं पदांची संख्या किती आहे बघा, इलेक्ट्रिकलसाठी 8 पद आहेत आणि मेकॅनिकलची 4 पद आहेत। तुम्ही म्हणाल सर एवढी कमी पदं अप्लाय करायचं का नाही? इलेक्ट्रिकल वाल्यांनी जरूर अप्लाय करा, 8 पदं बरोबर आहेत तुमचे, कारण की मनपामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांच्या जागा नसतात मित्रांनो जास्त। आता सिव्हिल वाल्यांसाठी असतात, सिव्हिल वाल्यांच्या 2 अंकीमध्ये असतात, 3 अंकीमध्ये पण जागा असतात, परंतु मनपाच्या या सगळ्या ठिकाणी या अशाच जागा येतात मेकॅनिकलच्या। तुम्ही जर वेट करत असाल की कुठली तरी मनपा येईल आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या पदं असतील, असं होत नाही। मेकॅनिकलला एवढ्याच जागा येतात, 1, 2, 3, 4 अशाच पद्धतीने येतात। आता ही 4 मध्ये पुन्हा जेव्हा ओरिजिनल जाहिरात येईल त्यावेळी आपल्याला बघायला मिळेल की ओपनचे किती आहेत, SC चे किती आहेत, ST चे किती आहेत। तर हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला कधी बघायला मिळेल? जेव्हा याची ओरिजिनल जाहिरात येईल। आता ही पेपर मधली जाहिरात त्यांनी इथं दिलेली आहे आणि हे 12 जागा आहेत। ओके पुन्हा जागा वाढू शकतात का असे बरेच विद्यार्थी म्हणत असतील। शक्यतो मित्रांनो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या जागा त्यांच्या बरोबर मंजूर असतात। शक्यतो मनपामध्ये जागा ज्या आहेत तर त्या लवकर वाढत नाही, हे एक आहे, म्हणून तुम्ही अप्लाय करत असाल तर या 8 आणि 4 याच जागांचं कॅल्क्युलेशन ठेवून तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। अर्ज कधीपासून सुरू होते मित्रांनो? 5 जानेवारी पासून, 5 जानेवारी पुढच्या वर्षी अर्ज सुरू होते आणि हे 4 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे कार्यक्रम डायरेक्ट, म्हणजे फेब्रुवारी मध्ये इथे आहे तर तुमची परीक्षा मोस्ट प्रोबेबली कधी असू शकते? मार्च 2026 मध्ये, म्हणजे तुमच्याकडे अजून 3 महिने व्यवस्थित पद्धतीने पडलेले आहेत, तिथं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे तर तो करू शकतात याचा। ठीक आहे, आता परीक्षा शुल्क असेल 1000 रुपये आणि 900 रुपये। आता ही जाहिरात यांनी काय केलं, 31 डिसेंबरच्या आधी पब्लिश करून टाकली, कारण की 31 डिसेंबर नंतर ही जाहिरात मे बी त्यांना MPSC वगैरे कडे द्यावी लागली असती, पण मनपाची शक्यतो MPSC कडे जाणारच नाही। पण TCS
आणि IBPS या दोघांपैकी एक कंपनी यांना निवडायची. मागच्या वेळी ही परीक्षा TCSने घेतलेली होती. मागच्या वेळी म्हणजे काय आताच काही अजून रिझल्ट पण नाही लागला. मोस्ट प्रोबेबली ही एक्झाम 99% ही एक्झाम कोण घेणार आहे? TCSच घेणार, कारण की त्याच्यासोबतचा करार आहे, त्यांचं पोर्टल, सगळ्या काही गोष्टी त्यांच्या तयार आहेत, म्हणून त्या काही गोष्टी असतीलच. यापूर्वी देखील जाहिरात आली होती, लक्षात घ्या. 27/3/2025 ला लेटेस्ट मध्ये नवी मुंबईची जाहिरात इथे आलेली होती. सिव्हिलच्या त्याच्यात 35 जागा होते, म्हणून आता सिव्हिलच्या जागा इथे आलेल्या नाही. आधी जी जाहिरात झाली होती त्याच्याविषयी उमेदवारांचे खूप सारे मेसेज आहेत की सर आधीच्या जाहिरातीचं काय. आधीच्या जाहिरातीमध्ये काय झालं मित्रांनो, की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही जे कर्मचारी होते ते कंत्राटी स्वरूपाचे होते. बाकी लिपिक असेल किंवा खूप सारे जे नॉन टेक्निकल स्टाफ होता तो कंत्राटी स्वरूपाचा होता आणि त्यांना खूप सारे वर्ष झाले होते, 10 वर्ष, काहींना 12 वर्ष. तर त्यांचं असं म्हणणं होतं की पहिले आमाचं समायोजन करा आणि त्याच्यानंतर नवीन भरती तुम्ही काढा. मग ते न करता महानगरपालिकेने डायरेक्ट भरतीची जाहिरात काढली. त्याच्यानंतर हे लोक गेले कोर्टात आणि हायकोर्टाने काय केलं की याच्यावर स्टे दिलेला आहे. कोणत्या जाहिरातींवर? आधीच्या जाहिरातींवर. म्हणजे त्याची सगळी प्रोसेस झाली आहे, फक्त आता निकाल लावायचा बाकी आहे. त्याच्यात पण सगळे काही कर्मचाऱ्यांनी मित्रांनो, काहीच कर्मचारी आहेत की त्यांचं समायोजन होऊ शकतं. म्हणून जे कोणी उमेदवार म्हणत असतील की सर आता या जाहिरातीला आम्ही अप्लाय केलं आणि याला स्टे आला, तर शक्यतो तांत्रिकची पदं कॉन्ट्रॅक्टने भरत नाही गव्हर्नमेंट. आतापर्यंत म्हणजे मनपामध्ये ज्या काही सिव्हिलच्या, मेकॅनिकलच्या, इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी आल्या त्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही. का प्रॉब्लेम आलेला नाही? कारण की ती पदं त्यांनी भरलेली नाही. कंत्राटी कोणती पदं भरली होती? शासनाने लिपिक वगैरेची पदं, काही नॉन टेक्निकलची पदं कंत्राटी स्वरूपाने भरली होती आणि तेच कर्मचारी आता जे आहेत तर ते डिमांड करत आहेत. म्हणून तुम्ही इथं अप्लाय जे आहेत तर ते करू शकतात. बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढचं स्कोर कार्ड जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्रता बघा, सिव्हिलवाल्यांना इथं जेई सिव्हिलला फक्त पदवी इथं म्हटलेलं होतं बरं का, हे लक्षात घ्या मागच्या जाहिरातीमध्ये. म्हणून आता जी नवीन जाहिरात येईल त्याच्यामध्ये डिप्लोमा असेल का पदवी असेल, डिग्री असेल, तर हे बघणं फार गरजेचं असणार आहे. MGP ला काय केलं त्यांनी? मेकॅनिकलला फक्त डिप्लोमा इलिजिबल केला. तिथंच MGPच्या सिव्हिलसाठी डिग्री डिप्लोमा दोन्ही इलिजिबल केलेलं आहे आणि इथं जेई साठी डायरेक्ट त्यांनी पदवी जी आहे तर ती मागितलेली होती. तर जेव्हा ओरिजिनल जाहिरात येईल त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की डिग्री डिप्लोमा काय लागतो या पदांसाठी. ओके, पुढे वयोमर्यादा बरोबर आहे, 18 वर्ष, 38 वर्ष आणि 43 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. परीक्षेचा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या. बघा, सिव्हिलवाल्यांना हा परीक्षेचा पॅटर्न होता, तर मेकॅनिकल आणि आपला इलेक्ट्रिकलचा हा पण सेम पॅटर्न असणार आहे. हा 40-60चा पॅटर्न आहे मित्रांनो, 40-60चा. 40 जे प्रश्न आहेत तुमचे नॉन टेक्निकलचे आहेत. किती? नॉन टेक्निकलचे आहेत. आणि 60 जे प्रश्न आहेत तर तुमचे टेक्निकलचे इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात. त्याच्यामध्ये बघा, मराठीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न, बौद्धिक शास्त्राचे 10 प्रश्न आणि तुमचे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलची निगडीत संबंधित 60 प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळते. दर्जा तुमचा डिग्री लेवलचा असेल, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत असतील, 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे. परंतु मित्रांनो 2 तास तुम्हाला इथं वेळ मिळणार नाही. त्यांनी ऑलरेडी अभ्यासक्रम निश्चित केलेला होता, परंतु त्यावेळी जाहिरात आलेली नव्हती मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची, तर त्यांनी अभ्यासक्रम दिलेला नाही. तर मोस्ट प्रोबेबली मेकॅनिकलचा पण सिलेबस आपल्याला आणि इलेक्ट्रिकलचा सिलेबस येणाऱ्या कालावधीत येईलच. मागच्या ज्युनियर इंजिनियर सिव्हिलला असा ग्रुप टाइमर होता, सगळ्यांनाच होता. TCS आता ग्रुप टाइमर देतं मित्रांनो. तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला अशाच पद्धतीचा ग्रुप टाइमर राहणार आहे की ज्याच्यामध्ये 4 ग्रुप करतील, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D. प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक विषयाचे थोडे थोडे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील, जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि टेक्निकलचे. हे तुमचा एक ग्रुप असणार आहे, ज्या ग्रुपमध्ये 25 प्रश्न असतील. प्रत्येक ग्रुपमध्ये किती प्रश्न आहेत? 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येक ग्रुपला 30 मिनिटाचा फिक्स टायमिंग इथं जो आहे तर तो दिलेला आहे. अशा पद्धतीने तुमचा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो असणार आहे मित्रांनो. आणि या एक्झाम पॅटर्न नुसार जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आधीची TCS ची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं TCS एक्झाम गाईड आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये 4700 प्रश्न तुमच्यासाठी अवेलेबल आहे, विथ स्पष्टीकरण अवेलेबल आहे. ज्यांना मॅथ, रिझनिंग इंग्लिशमध्ये पाहिजे तर त्याच्यासाठी पण आपलं सेपरेट पुस्तक जे आहे तर ते आहे मित्रांनो. हेच आहे, फक्त मॅथ, रिझनिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हे जे आहे इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही जे आहेत तर ते ऑर्डर करू शकतात. किंवा जे कोणी उमेदवार जे असतील नाशिक इथं असतील, संभाजीनगर इथं असतील, पुणे इथं असतील, तुम्ही डायरेक्ट आपल्या ऑफलाईन सेंटरवर जाऊन हे पुस्तक जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. नाशिकमध्ये तुम्ही अशोक स्तंभ, वकीलवाडी, उपाध्याय क्लास इथं जर आलं तिथून देखील हे पुस्तक जे आहे तर ते तुम्ही डायरेक्टली आपल्या सेंटरमधून घेऊ शकतात मित्रांनो. बाकी याच्या संदर्भातले काही अपडेट असतील तर तुम्हाला नक्की जे आहे तर ते माहिती होतील. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.